एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आसमानी संकट भोगावतंय। सलग 4 दिवस सुरू असलेल्या पावसानं आता उग्र रूप धारण केलंय। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी तर पूर स्थिती निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागाने आज म्हणजेच गुरुवारी महाराष्ट्रातील तब्बल 17 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिलाय। तुमच्या जिल्ह्याचं नाव या लिस्टमध्ये आहे का? तुम्ही आज घराबाहेर पडण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार राज्याच्या 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर 2 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती जास्त गंभीर असल्यानं तिथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, घाटमाथा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून अत्यंत सक्रिय झालाय। चला तर मग थेट विभागवार पाहूया की आज तुमच्या शहरात आणि गावात पाऊस कसा असणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सर्वात आधी वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे। पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या 2 जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं थेट ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। जर तुम्ही आज घरातून बाहेर पडणार असाल, घाटातून प्रवास करणार असाल तर सावधान। कोल्हापूरच्या घाटमाथ्यालाही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे, तर पुणे शहर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल। प्रशासनाने घाटमाथ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आता बोलूयात कोकणाबद्दल। मुंबईकरांनो, छत्रीशिवाय घराबाहेर पडूच नका। कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या 5ही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी म्हणजेच मध्यम स्वरूपाचा असेल। वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं झाडं पडण्याच्या घटना घडू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा। उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। इथं विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे मराठवाड्याला पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये आज काही ठिकाणी फक्त हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। बळीराजा अजूनही तिथं मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। विदर्भातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट। अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये आज पावसाची कोणतीही शक्यता नाहीये। तिथं वातावरण कोरडं राहू शकतं, पण चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यात मात्र विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यात काही ठिकाणी पूरस्थिती तर काही ठिकाणी विश्रांती असं चित्र आहे। प्रशासनानं स्पष्ट आवाहन केलंय की नदीकाठच्या आणि घाटात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावं। अत्यंत आवश्यक काम असेल तरच प्रवास करा। मग आता तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती आहे? ऊन पडलंय की पाऊस सुरू आहे? मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अलर्ट राहतील। हवामानाच्या अशाच अचूक आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। सुरक्षित रहा, पाहत रहा HPN मराठी न्यूज।